आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात. खूप चांगलं काम केलं. कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात. तेवढं मुंबईत गेल्यानंतर पुढचं काय ते बघ. काय गोगावले तुम्ही, छत्रपतीच्या तलवारी असतील बघा कुठे खाली काढाच्या. अहो त्या माणगावला तिथं 3 तास जातात, तो 3 तास माणगावला. अहो आता 15 वर्ष झाली हो. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष संपलं, त्याला आम्हाला 15 वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही. तुम्ही गोगावले पुढाकार घ्या. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांच्या. बाकी मला काय माहिती नाही. मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होणार नाही. काय व्हायचं ते होते. बघा ना तुम्ही, उतरायला रस्ते होती नाही तर काय पैसे मिळत नाही कोकणाला. संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात. जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हायवेना पैसे मिळतात. कोकण हे शिवसेनेचं आहे म्हणून काय? होय होय, कोकण हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाच बालेकिल्ला आहे. भगव्या झेंड्याचाच आहे. आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण मुंबई गोव्याचं काय? प्रश्न असा येतोय. इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल. तेवढं आपण बघा. अरे तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या, उदय सामंतला घ्या, तुम्ही जाऊन बघा त्या राजापूरची काय अवस्था आहे, रस्त्याची, रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा. खूप वाईट अवस्था आहे. अहो 14 वर्ष हेच गणपती आले की फक्त ठिगळ लावतात. गणपती विसर्जन झालं, पाऊस आला की खड्डे पुन्हा पडले तिकडे. आणखी ते किती वर्ष सहन करायचं आपण? नाही तर मला सांगा, मी एकदा येतो बसू रस्त्यावरती, मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे. एक वर्षाची मुदत मागून घेतले, तोपर्यंत पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदे साहेब बघतील.